तर मिरजेचा पोलीस हवालदार बनावट नोटा प्रकरणामध्ये त्याला अटक केली आहे। बनावट नोटा प्रकरणामध्ये हवालदार इब्रार इनामदार याला बडतर्फ केले। कोल्हापूरच्या बनावट नोटांचं मुंबई कनेक्शन सुद्धा समोर आलंय। आरोपींनी मुंबईमध्ये बनावट नोटा कुणाला दिल्या याचा तपास सुद्धा पोलीस करतायत। मिरजच्या गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकानं कोल्हापुरातील सिद्धलक्ष्मी चहा कंपनीच्या कार्यालयात छापा टाकून बनावट नोटा तयार करण्याचा उद्योग उघडकीस आणलाय। कोट्यावधीच्या बनावट नोटा सापडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे। त्यातच मिरजेमध्ये हा सगळा प्रकार उघडकीस झाल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक या परिसरामध्ये या बनावट नोटा चलनामध्ये आणल्याची शक्यता वर्तवली जाते। जो या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड आहे पोलीस, त्या पोलिसालाही ताब्यात घेण्यात अटक करण्यात आलेली आहे। याच्याबरोबर 5 जणांनाही अटक करण्यात आलेली आहे। याचबरोबर जो मुंबईचा एक व्यक्ती आहे, सिद्धेश नामक व्यक्ती आहे, तो व्यक्ती सुद्धा इथं कमिशन घ्यायला आला होता अशी माहिती समोर आलेली आहे। आणि नक्कीच ह्या संपूर्ण प्रकारावरून एकच दिसून येते की सांगली मिरजेतील ज्या बनावट नोटा ज्या सापडलेल्या आहेत, त्या बनावट नोटा संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये याची व्याप्ती किंवा या चलनात आणल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। आणि त्या दृष्टीनं आता मिरज पोलीस त्या वेगानं तपास करत आहेत। कुठे कुठे नेमक्या या नोटा खपवल्या गेल्या, कुठे कुठे त्या चलनात आणल्या गेल्या याचा शोध आता मिरज पोलीस मोठ्या तपशिलातून घेत आहेत। मात्र या संपूर्ण बनावट नोटा प्रकरणामुळे सांगली मिरजेचं नाक पुन्हा एकदा कापलं गेलं आहे। कारण या परिसरामध्ये यापूर्वी सुद्धा असा प्रकार घडला होता, अशा प्रकारच्या नोटांचा विषय पुढे आला होता। त्यानंतर कित्येक वर्षानंतर आता पुन्हा बनावट नोटा या मिरजेमधूनच सापडल्यामुळे पुन्हा एकदा राज्यभरामध्ये खळबळ माजली आहे। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।